मंत्री भरत गोगावले यांच्या घरी गणराई विराजमान झाल्यात आणि आरास एक वेगळं महत्त्व सांगून जाते। आपण जर का आरास पाहिली तर या आराशीमध्ये कोणत्याही प्रकारे आर्टिफिशियल किंवा डुप्लिकेट जी फुलं असतात त्यांचा वापर न करता जी ओरिजिनल फुलं आहेत जी शेतकरी पिकवतो अशाच प्रकारची फुलं गोगावले यांनी प्राधान्याने लावली आहेत। पूर्ण जी आरास आहे ती तशी इको फ्रेंडली नाही म्हटली तरी देखील अस्सल फुलांवर आधारित आहेत आणि आपल्या ह्या विषयावरती बोलण्यासाठी गोगावले साहेब सोबत आहेत। शेठ काय सांगाल नक्की आपण जे आता फुलं वापरलेत काय त्यामागचं गणित आहे? आमची जी एक मंत्रालयामध्ये मीटिंग झाली विधान भवनात त्याच वेळेला आम्ही हा निर्णय घेतला होता। तर आम्ही बोललो की मग आपल्यापासून सुरुवात करूया आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आव्हान केलेलं आहे की ही जी काही खरी फुलं आहेत ती आपली वापरावीत अशी माझी विनंती। आणि म्हणून मी आमच्याकडनं ही सुरुवात केलेली आपण पाहताय की ही फुलं आहेत हे आर्टिफिशियल नाही आहेत, कृत्रिम नाही आहेत, ही ओरिजिनल फुलं आहेत की जे शेतकऱ्यांच्या शेतामधनं तयार झालेली फुलं आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या गणपतीपासून सुरुवात केलेली आहे। आता हे झाल्याच्या पुढे येणाऱ्या सणांसाठी इतर जे मंडळ आहेत त्यांना काय आवाहन कराल? आता आम्ही त्याच्यावरती पूर्ण बंदी आणायचं ठरवलेलं। जसं आपण प्लास्टिक पिशव्यांवरती केली तशी आता पुढे येणारा नवरात्राचा उत्सव आहे, त्यानंतर मग दिवाळी येते, हे सगळे आपले सण चालूच आहेत। त्यावेळेला ह्या सगळ्यांनी अशी आपल्या शेतामध्ये तयार झालेली फुलं वापरावीत असे मी सगळ्यांना आव्हान करतो। आता यानंतर जो महत्त्वाचा प्रश्न येतो की आपल्याकडे 2-3 खाते आहेत, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता गणपती स्थापन आहेत, विविध मंत्र्यांनी वेगळ्या मागण्या केल्यात, गणपतीला गाऱ्हाणं घातलं आहे, आपण काय गाऱ्हाणं घातलं आहे? आमचं गाऱ्हाणं मी मग सांगितलं त्याचप्रमाणे आहे की सगळ्यांना सुखी समाधानी आनंदाने ठेवावं। आमच्या खात्याच्या माध्यमातून शेतकरी हा मला जास्त कनेक्टिव्ह आहे की जेणेकरून त्यांना शेतविहिरी असतील, शेततलाव असतील, मच्छी तलाव असतील, कुक्कुटपालन असेल, मेंढीपालन असेल, गुरंपालन असतील किंवा फळं झाड लागवड असेल, भाजीपाला असेल, अनेक योजना ह्या आपल्या खात्याच्या माध्यमातून आहेत। आणि दोन्ही सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्याला भरपूर निधी देत असतो आणि ज्यांना नोकऱ्या नाहीत, मजुरी नाही, त्या मजुरांना रोज देण्याचं काम आपलं खातं सगळ्यात जास्त करतं आहे। यावेळेला जवळजवळ 13-13.5 कोटी जनतेला, आता आम्ही तो 16 कोटीपर्यंत नेला आहे की त्या लोकांना एवढा आम्ही मजुरी देणार। केंद्राचे 100 दिवस, उरलेले वरचे आपले आणखीन 100, म्हणजे कमीत कमी 6 ते 7 महिने मजुरी ही आम्ही हे आपल्या गणरायाच्या चरणी काय प्रार्थना केली? गणरायाच्यांनी प्रार्थना केलेली आहे, हे मला सांगितलं सुजलाम सुफलाम व्हावं हीच इच्छा आहे। बाकी मी गणेश भक्त असल्यामुळे गणरायाला माहिती असणार की आपल्या भक्ताला काय पाहिजे, हे काय सगळं ओपन सांगायची आवश्यकता नाही। आता काय पाहिजे काय विचार तुम्ही विषय काढात, काय पाहिजे नक्की काय पाहिजे म्हणजे या रायगडच्या जनतेची सेवा करण्यासाठी जे काय आम्हाला मंत्रिपद दिलेलं आहे त्याच्या जोडीला असणारं पालकमंत्रीपद मिळावं ह्या महाराष्ट्राच्या पूर्ण जनतेची आणि रायगडच्या जनतेची इच्छा आहे। त्यासाठी आमचं नेहमी कुठलाही भक्त आपल्या मंदिरात गेल्यानंतर त्या देवाला काही ना काहीतरी मागतो। आमचं एकच मागणं आहे की जे राहिलं आम्ही समाधानी आहोत, सुखी आहोत, सगळं आहोत। एकच पालकमंत्र्याचा जो विषय आहे तो गणरायांनी पूर्ण करावा या रायगडच्या जनतेसाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण जर का पाहिलं तर त्यांनी गोगावले यांनी स्पष्ट आपली इच्छा व्यक्त केली की बाबा शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा, त्याचबरोबर रायगडच्या विकासासाठी आणि रायगडच्या जनतेच्या हितासाठी पालकमंत्रीपद मिळावं असं गाऱ्हाणं गोगावले यांनी गणपतीकडे घातलेलं आहे। सचिन कदम, साम TV, रायगड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।